आज आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी। माळेगाव बुद्रुक हे गाव धार्मिक एकता व एकात्मतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी असलेला हजरत राजे पीर बगसवार यांचा उरूस सालाबाद प्रमाणे साजरा होतोय। हा उरूस साजरा करीत असताना यंदाच्या वर्षी 5 दिवसीय हा उरूस राहणार आहे। आज संध्याकाळी या उरसाचा संदल निघणार आहे। या संदर्भात राजे जाधवराव कुटुंबातील नागेंद्र राजे जाधवराव यांनी अधिक माहिती दिली। चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतात। सालाबाद प्रमाणे हजरत पीर राजे बगसवार दर्ग्यासमोर आपला नेहमीप्रमाणे उरूस साजरा होतोय। काय सांगाल, ही परंपरा कशी आली, कुठून आली? आणि शंभूशिव महाराजांना बसव करण्याला दृष्टांत आला, त्यांच्या माग पीर साहेब आले आणि येत असताना मागं वळून बघितल्यानंतर गायब झाले। ते जेवढी नजर माणसाची ही होती तेवढी जमीन शंभूशिव महाराजांनी पीराला दिली दर्ग्याला। अच्छा, आणि तेव्हापासून उरूस भरतोय। तेव्हापासून उरूस भरतोय। काय सांगाल, ही जी आता उरूस आहे, परंपरा चालू झाली, काय सांगाल त्यासंदर्भात? नमस्कार। पीर राजे बगसर माळेगाव बुद्रुक उरूस, सर्वप्रथम मी सर्व भाविकांचं मनापासून सरचे स्वागत करतो। माळेगावचे राजे शंभूशिव महाराज हे पूर्वी हातगुंडला जात होते। एकदम पहाटे जायचे आणि पहाटे दर्शन करून परत माघारी यायचे। म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो, सूर्योदयाच्या पूर्वी ते माळेगावमध्ये उपस्थित राहायचे। असं त्यांची अखंड अविरत सेवा चालू होती आणि त्या सेवेवर पीरसाहेब प्रसन्न झाले हातगुंज, आणि त्यांनी स्वतः राजांना सांगितलं की इतक्याला माता येण्याची गरज नाही, मी स्वतः तुमच्याकडे येईल। आणि मग ज्यावेळेस राजे तिकडून निघाले, पीर साहेब त्यांच्या पाठीमागे आले। पाठीमागे आल्यानंतर जवळजवळ माळेगाव बुद्रुक पर्यंत राजे पोहोचले आणि तेव्हा त्यांनी अचानक बाबा पीर साहेब खरोखरच आले का पाठीमागं बघितलं। पाठीमागं बघितल्यानंतर पीर साहेब ह्या ठिकाणी गुप्त झाले आणि नंतर मग राजांना असा एक दृष्टांत झाला की तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं खोदा, त्या ठिकाणी तुम्हाला गुलाबाची 2 पुष्प आढळून येतील आणि लोभनचा वास येईल। मग त्या ठिकाणी खोदल्यानंतर त्या ठिकाणी झालं आणि या पीर राजे बगसरचा या ठिकाणी दर्गा स्थापन केला राजे जाधवरावांनी। आपण या दर्ग्यामध्ये इथला सगळा पूजापाठ वगैरे सगळं आपण पाहत असतात। आमचे वडील पूर्वीपासून जसे आमचे आजोबा होते, आजोबांपासून शंभूशिव महाराज पंजोबांपासून ज्यावेळेस शंभूशिव महाराज त्यावेळेसपासून आमचे फकीर घराणं स्टार्ट झालं, म्हणजे चालू झालं। आणि तेव्हापासून आम्ही पण परंपरेनुसार उरूस हा जाधवराव फॅमिली, फकीर फॅमिली असं दोघं मिळून उरूस हा पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने पार पाडतो। हा उरूस होत असताना नागरिकांना काय आवाहन करायला? पण नागरिक दंगा करू नये, गान गुण करू नये, काय लोक एकोप्याने वागावं, काय मुस्लिम आणि इतर समाजातील लोक असतात ना आपले, म्हणजे एकंदर पाहता भेदभाव कुठलाही करू नये, स्वच्छता राखावी, हेच आपलं आव्हान राहणार आहे। हिंदू एकतेचं प्रतीक असलेला हा पीर राजे बगसर यांचा उरूस आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य आम जनता या ठिकाणी येऊन भक्तिभावाने निवद बोन करून हा उरूस मोठ्या पद्धतीने साजरा करतात। दरवर्षी ह्या माळेगावच्या गेलेल्या सगळ्या मुली म्हणजे माहेरवाशीन या सगळ्या उरुसासाठी इथे येतात आणि अगदी हा 5 दिवस उरूस अत्यंत जंगी पद्धतीने चालतो। उद्या बुधवार आहे, बुधवारी संध्याकाळी 5 वाजता संदनची मिरवणूक राजवाड्यापासून निघते। ती ह्या ठिकाणी पीराची ह्या ठिकाणी साधारण 9-9:15 पर्यंत येते। त्या ठिकाणी पीराला फात्या देऊन संदन संपन्न होतो आणि त्यानंतर पीराच्या नंतर त्या ठिकाणी उदयसिंग म्हणून त्यांचं एक मंदिर आहे, तिथं फात्या दिल्या जातात आणि त्यानंतर बुवासाहेब महाराजांचं मंदिर आहे, त्या बुवासाहेब महाराजांच्या तिथं फात्या दिल्या जातात आणि आपला संदन संपन्न होतो। संदन संपन्न झाल्यानंतर गुरुवारी कंदोरी असते। कंदोरीच्या दिवशी पहिलं बकरं हे राजे जाधवरावांचं या ठिकाणी असतं, पहिला मान त्यांचा आहे आणि पहिलं बकरी राजे जाधवरावांचं पडल्यानंतर मग बाकीच्या सगळ्यांची बकरी चालू होतात। गुरुवारी कंदोरी असते आणि शुक्रवारी उरूस असतो, पण आता गुरुवारी आणि शुक्रवारी दोन्ही वारी त्या ठिकाणी कंदोरी आणि उरूस संपन्न होतो। शुक्रवारी जरा जास्त कंदोरे होतात आणि शनिवार आणि रविवार, शनिवारी एक ह्या ठिकाणी भंडारा होतो आणि रविवारी उरसाची सांगता होती
असे एकंदरीत 5 दिवसाचा हा उरूस सोहळा अत्यंत चांगल्या आणि दिमाखात या ठिकाणी सादर होत असताना या ठिकाणी असणारे सगळे भाविक लोक भक्तिपूर्ण वातावरणात हा उरूस साजरा करत असतात.